Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. This is the class 12 English textbook series, lesson number 1, an astrologer's day. We are going to learn the brainstorming session, part number 1. I have divided this session in two parts. मी दोन parts मध्ये याचं dividation केलंय because कारण याचं brainstorming session मध्ये क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली जे काही क्वेश्चन्स आहेत A1, A2, A3, A4, A5 आणि A6 सगळे आपण कव्हर अप करणार आहोत. सो A2 ते A3 आपण आजच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत आणि A4, A5, A6 आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. ओके, सो जे माझे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत मी त्यांना एक नोटीस देऊ इच्छिते की तुम्ही विद्यार्थ्यांनो जे काही मी शिकवते म्हणजे आता हे ब्रेनस्टॉर्मिंग सेशन जे आहे तर हे तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये लेसनचं नाव टाकायचं आहे ॲस्ट्रोलॉजर्स डे आणि क्वेश्चन आन्सर्स लिहून काढायच्यात. ते कॉलेजमध्ये आल्यानंतर चेक केलं जाईल. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. डू लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. दिस इज द क्वेश्चन नंबर A1. A1 मधला हा फर्स्ट आहे. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. So मी तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करते की हे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन्स दिलेले आहेत म्हणजे ही थोडक्यात माहिती आहे. ओके, तुम्हाला तुमच्या पार्टनर म्हणजे तुमचे जे कलिग्स आहेत कॉलेजमधले जे तुमचे क्लासमेट्स आहेत त्यांच्यासोबत हे डिस्कस करायचं आहे आणि प्रत्येक जे एक्झाम्पल आहे ते कशाशी निगडीत आहे कोणत्या फील्ड विषयी ते माहिती देतं ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. सो चला पाहूयात. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आलेलं आहे. द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स इन इट इन्क्लुडिंग स्टार्स, प्लॅनेट्स, नेब्युली अँड गॅलेक्सीज. सो गॅलेक्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे आकाशगंगा, स्टार्स म्हणजे तारे, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह, युनिवर्स म्हणजे विश्व. ठीक आहे, सो हा जो अभ्यास आहे द सायंटिफिक स्टडी म्हणजे वैज्ञानिक जो अभ्यास केला जातो युनिवर्स अँड द ऑब्जेक्ट्स, त्यानंतर स्टार्स ग्रह ताऱ्यांचा जो अभ्यास केला जातो आकाशगंगेमधल्या, सो त्याला काय म्हणतात ॲस्ट्रॉनॉमी. इट मीन्स मराठी त्याला म्हणतात खगोलशास्त्र. मराठीमध्ये अर्थ लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. दिस इज आन्सर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजेच खगोलशास्त्र. लेट चेक. बी, the study of the movements of the planets, sun, moon and stars in the belief that these movements can have an influence on people's lives. Influence म्हणजेच परिणाम, movements म्हणजे हालचाल. ठीक आहे, the study of the movements of the planets म्हणजे ग्रहांची जी हालचाल आहे त्यांचा अभ्यास. मग त्याच्यासोबत ग्रहांसोबत सन सूर्य आला, मून म्हणजे चंद्र आहे आणि तारे, ग्रह ताऱ्यांचा जो अभ्यास केला जातो आणि मनुष्याच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल असं सांगितलं जातं. सो हा जो काही स्टडी आहे इट कम्स इन द आन्सर इज ॲस्ट्रोलॉजी म्हणजेच काय ज्योतिष. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं कॉस्मॉलॉजी और ॲस्ट्रोफिजिक्स. ओके, नंबर सी, अ प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. प्रेडिक्शन म्हणजेच काय भविष्यवाणी, भविष्याबद्दल माहिती मिळणे त्यालाच काय म्हटलं जातं. हा जो प्रोफेशन आहे तो कशामध्ये येतो प्रॉफिट ऑर फोरटेलर और ओरॅकल म्हणजे भविष्यवाणी. ठीक आहे, लेट चेक. डी, सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स म्हणजेच काय मानसिक अभ्यास अँड प्रोसेसेस अँड बिहेवियर इन ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. मनुष्य आणि प्राण्यांचा जो मानसिक अभ्यास आहे तर तो आणि त्यांचा जो स्वभाव आहे यांचा जो अभ्यास केला जातो त्याचा जो सायंटिफिक एक अभ्यासाचं शास्त्र आहे तर त्याला काय म्हटलं जातं सायकोलॉजी म्हणजेच काय मानसशास्त्र. ठीक आहे, देन क्वेश्चन नंबर A1 मधला 2. In the story we are told that the town hall park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. Discuss it in group and list the exceptional qualities of the place. आता याच्यामध्ये या धड्यामध्ये या लेसन मध्ये तुम्हाला या स्टोरीमध्ये टाउन हॉल पार्क वॉज अ रिमार्केबल प्लेस म्हणजे टाउन हॉल पार्क या जागेविषयी माहिती देण्यात आलेली आहे, त्याचे जे काही क्वालिटीज असतील. ठीक आहे, सो जिथे ॲस्ट्रोलॉजर आपला बिझनेस करतो, ठीक आहे, त्याचा व्यवसाय करतो. सर एक क्वालिटी आपल्याला दिलेली आहे टेक्स्टबुक मध्ये अ सर्जिंग क्राऊड. सर्जिंग म्हणजेच काय की घोळका आणि क्राऊड म्हणजेच गर्दी म्हणजे घोळक्याच्या स्वरूपात म्हणजे मोठ्या प्रमाणात जी गर्दी. सर्जिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात जी गर्दी, हा एक त्याची क्वालिटी आहे टाउन हॉल पार्क. आता बी पाहूयात. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स. ट्रेड्स म्हणजे उद्योग आणि ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय म्हणजे उद्योग आणि व्यवसाय जे तिथे व्हायचे ते वेगवेगळ्या प्रकारचे होते व्हरायटीचे. नंबर सी,
An auctioneer of cheap clothes created enough din to attract the whole town. म्हणजेच पूर्ण त्या टाउन मधल्या लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी तिथे एक ऑक्शनर होता, म्हणजेच लिलाव करता होता. का तो कशाचा लिलाव करायचा? चीप क्लोथ्स म्हणजेच स्वस्त हलक्या कपड्यांचा. ठीक आहे. नंबर डी, वॉसिफर्सनेस ऑफ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. ठीक आहे. फ्राईड ग्राउंडनट म्हणजे जे ग्राउंडनट, भुईमुगाच्या शेंगा, ज्या भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगाचा तिथे एक वेंडर होता. तर त्याचं वॉसिफर्सनेस हा जो एक म्हणजे बोलका स्वभाव होता तो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो आपल्या गिरायकांना आकर्षित करायचा. ई, इट डज नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. तिथे अजून एक गोष्ट होती, म्हणजे तिथे म्युनिसिपल लाइटिंग नव्हतं, म्हणजेच नगरपालिकेचा लाईट तिथे नव्हता, प्रकाश. एफ, द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. लिट अप म्हणजे झगमगणे किंवा प्रकाशित होणे. कशाने प्रकाशित व्हायची ती जागा? तिथे लाईट नव्हत्या प्रॉपर, पण तरी सुद्धा जे शॉप लाईट्स होत्या, शॉप्स मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे ठेवले जायचे, त्याच्यामुळे ती जागा झगमगून निघायची. जी, द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर. म्हणजेच काय की जो ॲस्ट्रोलॉजर आहे त्याच्याकडे सुद्धा लाईट नव्हती स्वतःची काही, परंतु तो त्याचा जो व्यवसाय करत होता, इतर दुकानांच्या लाईट आणि इतर प्रकाशझोतांच्या किरणांच्या खाली तो त्याचा व्यवसाय करायचा. सो दीज आर all the exceptional qualities of the place town hall park which is given in the story. Okay. आता बघूयात क्वेश्चन नंबर A1 मधला तिसरा प्रश्न. The astrologer never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes. म्हणजे हा जो ज्योतिषी आहे तो तोपर्यंत शांत बसायचा, तोंड उघडायचा नाही तोपर्यंत समोरचा माणूस at least 10 minutes म्हणजे कमीत कमी 10 मिनिटं बोलत नसे, म्हणजे बोलत असेल तोपर्यंत. डिस्कस द रिझन्स बिहाइंड हिज ऍक्ट. म्हणजे त्याच्या या ऍक्ट, म्हणजे त्याच्या हे जे कृत्य होतं त्याच्या पाठीमागची कारण काय असतील, तो असं का करायचा. सो एक कारण दिलंय ए, ही इज गुड ऍट रिडिंग द पीपल. म्हणजे त्याला लोकांच्या जी मानसिकता आहे ती ओळखायला तो शिकला होता. आता बी आपल्याला दिलाय, द इन्फॉर्मेशन गिव्हन बाय पीपल प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ऍडवाइसेस. म्हणजेच लोकांकडून जी माहिती त्याला मिळायची त्याच्यामुळे त्याला इनफ स्टफ म्हणजे पुरेशी माहिती मिळायची त्यांच्या प्रश्नांची डझनभर उत्तरं आणि त्यांना सल्ले देण्यासाठी. सी, ही गॉट अ चान्स टू अनालाइज द ट्रबल्स ऑफ हिज कस्टमर. त्याला अनालिसिस म्हणजेच काय की परीक्षण करायला वेळ मिळायचा, त्याला संधी मिळायची. त्या 10 मिनिटांमध्ये त्याला संधी मिळायची लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं निरीक्षण परीक्षण करून त्यांना उत्तरं देण्यासाठी. डी, ही वन द कॉन्फिडन्स ऑफ द कस्टमर. त्याने तिथे येणाऱ्या ग्राहकांचा विश्वास जिंकलेला होता. ई, ही गॉट इनफ टाइम फॉर सर्चिंग आन्सर्स अँड गिव्हिंग ऍडवाइस. आणि त्यांच्याकडे आणि त्याला तो 10 मिनिटं जो आहे तो पुष्कळ वेळ असायचा त्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि सल्ले देण्यासाठी लोकांना. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर A1 आता कंप्लीट झाला. A1 मध्ये बघा A1 1 2 3 आपण कव्हर अप केलेला आहे. नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. आता आपण पाहणार आहोत A2 त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, द टॅक्टिक्स. टॅक्टिक्स म्हणजेच काय आपण म्हणू शकतो की त्याच्या म्हणजेच त्याला जी लेट मी जस्ट टेल यू, द टॅक्टिक्स युज्ड बाय द ॲस्ट्रोलॉजर टू अर्न हिज वेजेस. वेजेस म्हणजे काय की त्याला त्याचं जे इन्कम आहे, ठीक आहे, जे पैसे त्याला मिळायचे दिवसाचे, म्हणजे तो मेहनत करायचा, लोकांना भविष्य सांगणं सुद्धा त्या एक प्रकारचं कामच होतं, पण त्याच्यासाठी त्याच्या ज्या टॅक्टिक्स होत्या, टॅक्टिक्स इट मीन्स व्हॉट, डावपेच असेल किंवा ट्रिक्स असतील. ठीक आहे. द टॅक्टिक्स म्हणजे युक्त्या किंवा डावपेच आपण म्हणूयात. सो ए तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, दॅट इज अनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. मनुष्यांच्या समस्या, ट्रबल्स म्हणजे समस्या, त्यांचं त्याने एक अनालिसिस व्यवस्थितपणे निरीक्षण परीक्षण केलं होतं. सो आता बी, अ गुड प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे त्याच्याकडे तल्लख बुद्धी होती. एक्सपिरियन्स अँड परसेप्शन आणि त्याच्याकडे अनुभव होता आणि चांगली म्हणजे तो खूप हुशार होता. ठीक आहे. सो इट मीन्स की तुम्हाला हे जे त्याच्या म्हणजे टॅक्टिक्स जे आहेत, परसेप्शन म्हणजे समज, ठीक आहे, याचा अर्थ लिहून घ्या. परसेप्शन म्हणजे आकलन शक्ती किंवा समज. अ गुड प्रेझन्स ऑफ माइंड, एक्सपिरियन्स अँड परसेप्शन. सी, यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रवडनेस. श्रवडनेस म्हणजे हुशारी, चातुर्य. इक्विपमेंट म्हणजे त्याच्याकडे जी साधनं होती, फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे जे काय ते शेल्स वगैरे होत्या, ठीक आहे, कवड्या होत्या, अजून भरपूर साहित्य होतं. सो विल टेक इट अँड यूज ऑफ इक्विपमेंट अँड श्रवडनेस, हुशारी आणि त्याच्याकडे जे साहित्य होतं त्यांचा वापर. डी, कमेंट ऑन द कस्टमर्स नेचर, अफेअर, एफर्ट अँड फेट. फेट म्हणजे नशीब, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, अफेअर्स म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पर्सनल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, आणि नेचर म्हणजेच त्याचा स्वभाव, कस्टमरचा म्हणजे येणाऱ्या ग्राहकाचा जो स्वभाव आहे, त्याचं नशीब आहे, त्याचे प्रयत्न आहेत आणि त्याच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तो कमेंट करायचा, म्हणजे त्यांना माहिती द्यायचा त्याच्याबद्दल.
ई क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ द कस्टमर, आणि ग्राहकांच्या डोक्यात तो क्रिएशन ऑफ फिअर म्हणजे भीती निर्माण करायचा. एफ यूज ऑफ जनरल स्टेटमेंट्स टू एंडियर द कस्टमर्स अँड विन देअर हार्ट्स. एंडियर म्हणजेच काय की ग्राहकांना खुश करणे, आणि विन देअर हार्ट्स म्हणजे त्यांचं मन जिंकण्यासाठी तो काही त्याचे जनरल स्टेटमेंट्स, काही त्याने घोकमपट्टी करून ठेवलेले वाक्य होते ते बोलायचा, त्याच्यामुळे येणारे कस्टमर्स त्याच्यावर इम्प्रेस व्हायचे. सो दीज आर ऑल द टॅक्टिक्स युज्ड बाय द एस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस. ठीक आहे, दिस इज द आन्सर. व्यवस्थितपणे नोटबुक मध्ये लिहा. क्वेश्चन नंबर A2 मधला हा सेकंड आहे की अन एस्ट्रोलॉजर्स अपीअरन्स हेल्प्स टू क्रिएट अन इम्प्रेशन ऑन हिज क्लायंट्स. कम्प्लीट द फॉलोविंग. ठीक आहे, म्हणजे इथे काय सांगितलंय की ऍस्ट्रॉलॉजरचा जो गेटअप होता ओव्हरऑल, त्याच्यामध्ये त्याचं जे राहणीमान होतं, म्हणजे त्याचे जे कपडे होते, त्याच्यानंतर त्याचा जो पगडी होती, त्याचा जो लुक होता ओव्हरऑल अपीअरन्स, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये एक शब्द आहे, लेट मी जस्ट टेल यू. आपण म्हणतो ना की पेहराव किंवा देखावा. ठीक आहे, म्हणजे त्याचा पेहराव. ठीक आहे, पेहराव हा अर्थ घ्या तुम्ही. अँड ऍस्ट्रॉलॉजिस्ट म्हणजे ज्योतिषाचा पेहराव कसा होता केलेला त्याने लोकांना इम्प्रेस करण्यासाठी, येणाऱ्या ग्राहकांना. एक दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, द टर्बन ऑन हिज हेड. टर्बन म्हणजे काय, पगडी, त्याच्या डोक्यावरची पगडी. बी आहे सॅक्रेड ॲश अँड वर्मलियन ऑन फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ, वर्मलियन म्हणजेच भडक लाल रंग, आणि सॅक्रेड ॲश म्हणजेच पवित्र राख, म्हणजे राख आणि लाल रंगाने त्याचं ते कपाळ तो भरवून टाकायचा. सी डार्क विस्कर्स, स्पार्कलिंग आईज, डार्क माउस्टेच एटसेट्रा. डार्क विस्कर्स म्हणजेच काय की डार्क, त्याची जी म्हणजे त्याने जास्त प्रमाणात दाढी ठेवली होती, घनदाट दाढी. स्पार्कलिंग आईज डोळ्यामधलं तेज, आणि डार्क माउस्टेच, माउस्टेच म्हणजे मिशी, त्याच्या डार्क मिशा. आणि डी अदर इक्विपमेंट्स म्हणजे त्याच्याकडे इतर जे साहित्य होतं भविष्य सांगण्यासाठी ते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर A2 मधला हा 3 आहे. रीड द फॉलोविंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. म्हणजे खाली दिलेली वाक्य वाचा आणि त्यातलं करेक्ट, म्हणजे हे त्याचे ऑप्शन्स आहेत. या सेंटेन्ससाठी ऑप्शन्स आहेत, जे करेक्ट असेल ते उचलायचं आणि त्याचा सेंटेन्स कंप्लीट करायचं आपल्याला. ठीक आहे, सो मी इथे हायलाइट मुद्दाम केलंय की जेणेकरून तुम्हाला लिहिताना काही प्रॉब्लेम व्हायला नको. ठीक आहे. ए द एस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड. म्हणजे ज्योतिषाने त्या गुरुनायकला सांगितलं की त्याने जर परत त्याचं गाव सोडलं तर त्याच्यासोबत काय होऊ शकतं. नंबर 1 रिटर्न द मनी, त्याला त्याचे पैसे मिळू शकतील का. नो, दॅट इज रॉंग. फेस डेंजर, येस दिस इज करेक्ट, म्हणजे त्याला संकटांना सामोरं जावं लागेल. 3 गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम. घरी जाऊन परत त्या माणसाची वाट बघ ज्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. 4 नॉट फाइंड द किलर, किंवा तू त्या खुन्याचा शोध नको घेऊस. म्हणजे यापैकी कोणती गोष्ट सांगितली होती ऍस्ट्रॉलॉजरने गुरुनायकला, की द ऍस्ट्रॉलॉजर सेज, नोटबुक मध्ये लिहिताना, द ऍस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड फेस डेंजर. ओके, हे कम्प्लीट सेंटेन्स झालं. लेट चेक बी. अकॉर्डिंग टू द नॅरेटर द ऍस्ट्रॉलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरली ड्यू टू. म्हणजेच नॅरेटर R.K. नारायण यांच्या मते हा जो ज्योतिष आहे तो त्याच्या व्यवसायामध्ये यशस्वी का झाला, त्याचं एक प्रायमरली रिझन म्हणजे मुख्य कारण काय आहे. लक, त्याचं जे नशीब. नो. द बार्गेन्स ही ड्राईव्ह, म्हणजे त्याला कस्टमरशी बोलायची जी काही बार्गेनिंगची पद्धत होती. नो. हिज अपीअरन्स, त्याचा गेटअप पण नाही. द करेक्ट आन्सर इज 4 हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल, त्याने लोकांना समजून घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो. सो तुम्ही आन्सर कसं लिहाल. B. According to the narrator, the astrologer's success in his profession is primarily due to his understanding of people. That is the correct sentence and full sentence. Okay. Let's check C. The story suggests that the astrologer's comments and observation please people by, म्हणजे या कथेतनं तुम्हाला काय वाटतं की हा जो ज्योतिषी आहे तो जे काही लोकांना सांगायचा आणि त्याचं जे काही ऑब्झर्वेशन निरीक्षण होतं यामुळे लोक त्याच्यावर इम्प्रेस व्हायचे का. प्लीज करणे म्हणजेच काय, इम्प्रेस करणे. तर फर्स्ट दिलंय की प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून. तो काही लोकांना असं प्रॉमिस करायचा की तुम्ही यशस्वीच व्हाल आणि तुम्हाला खूप भरभराट होईल. सेकंड, प्रूव्हिंग ॲज टाइम पासेस टू हॅव बीन ट्रू. म्हणजे असं तो म्हणायचा की जसा वेळ जाईल तसं मी जे बोललंय ते खरं होईल. नंबर 3, फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. म्हणजे लोकांच्या ज्या समस्या लोक त्याच्यासमोर मांडायची. ठीक आहे, येणारे ग्राहक जे समस्या त्याच्यासमोर मांडायची. तर फ्लॅटरिंगचा अर्थ आहे की खुशामत करणे, फाजल स्तुती करणे. फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओनर्स, तो काय करायचा, त्या गिरायकांची स्तुती करायचा येणाऱ्या ग्राहकांची, आणि त्यांचे जे म्हणणं आहे त्याला तो सपोर्ट करायचा. नंबर 4, हेल्पिंग देम टू अर्न टू सॉल्व्ह देअर ओन प्रॉब्लेम्स. लर्न टू सॉल्व्ह म्हणजे तो काय लोकांना म्हणायचा नाही की मी तुमच्या समस्या सोडवण्याचं तुम्हाला प्रशिक्षण देतो. नथिंग. सो द करेक्ट आन्सर इज 3
तुम्ही नोटबुक मध्ये कसं लिहाल, यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक लाईक सी द स्टोरी सजेस्ट दॅट द एस्ट्रोलॉजिस्ट कमेंट्स अँड ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल बाय फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. ओके, लेट चेक डी. गुरु नायक कन्सल्ट्स द एस्ट्रोलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. म्हणजे गुरु नायक कडे कशासाठी गेला, कन्सल्ट म्हणजे कशासाठी गेला होता. द नंबर 1 अंडरस्टँड द पास्ट, त्याला काही त्याचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता का, नो. 2 फाइंड आउट हू द एस्ट्रोलॉजर इज, त्याला काय तो ज्योतिषी कोण आहे ते शोधून काढायचं होतं का, नो. 3 मेक सम मनी थ्रू अ बेट, त्याला बेट लावून पैसे जिंकायचे होते का, नाही. सो नंबर 4 इज गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन, त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर हवं होतं. तुम्ही नोटबुक मध्ये लिहाल की डी. गुरु नायक कन्सल्ट द एस्ट्रोलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू गेट द आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. ओके, लेट चेक ई. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम. गुरु नायक त्या माणसाला शोधत होता ज्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. कशासाठी, नंबर 1 टू टेक रिव्हेंज, बदला घेण्यासाठी. नंबर 2 टू गेट अन अपॉलॉजी, माफी मागण्यासाठी, म्हणजे त्याला त्याच्याकडनं माफी, त्या ज्याने मारण्याचा प्रयत्न केला त्याने त्याची माफी मागायला पाहिजे होती का. 3 टू डिमांड अन एक्सप्लेनेशन, त्याला म्हणजे त्याने का मारलं ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे होतं का. 4 टू प्रूव्ह दॅट द मॅन वॉज अनसक्सेसफुल, का त्याला त्या किलरला दाखवून द्यायचं होतं की तू तुझ्या प्लॅन मध्ये अयशस्वी झालाय, नो. सो आन्सर इज ई. गुरु नायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राईड टू किल हिम टू टेक रिव्हेंज, बदला घेण्यासाठी तो त्या माणसाला शोधत होता. ओके, लेट चेक एफ. द एस्ट्रोलॉजर्स रिमार्क मेक्स गुरु नायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजेच जो ज्योतिषी आहे, ज्योतिषाने जे गुरु नायकला सांगितलं, जे काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे त्याला कसं वाटलं गुरु नायकला, म्हणजे ह्या 4 पॉइंट्स आहेत, याच्यामध्ये त्याला कसं वाटलं नाही, एक्सेप्ट. ठीक आहे, म्हणजे कोणती गोष्ट त्याला वाटली नाही पण बाकीच्या त्याच्या फिलिंग्स कशा होत्या, रिलिव्ड, म्हणजे त्याला थोडंफार रिलिव्ड वाटत होतं, म्हणजेच मनातलं दडपण कमी झाल्यासारखं. सस्पिशियस, का त्याला संशय आला होता त्या ज्योतिषाचा. 3 इम्प्रेस झाला होता तो. आणि 4 डिसअपॉइंटेड, आणि तो उदास पण झाला होता कारण त्याला ज्योतिषाने सांगितलं होतं की ज्याने तुला मारले तो मेलेला आहे. ठीक आहे, सो द करेक्ट आन्सर इज सस्पिशियस. सस्पिशियस हे सोडून बाकीच्या 3ही फिलिंग्स त्याला आल्या होत्या गुरुनायकला. द आन्सर इज एफ. द एस्ट्रोलॉजिस्ट रिमार्क मेक्स गुरुनायक फील ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट सस्पिशियस. ओके, याप्रमाणे तुम्ही नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. जी. रिॲक्शन ऑफ द एस्ट्रोलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी, म्हणजेच काय की एस्ट्रोलॉजरची जी बायको आहे, वाईफ, ठीक आहे, सो तिची जी रिॲक्शन होती त्याने सांगितल्यानंतर, म्हणजे त्याने सगळा घडलेला प्रकार सांगितल्यानंतर, जो आपण लेसन मध्ये पाहिला. सो दॅट इज द नंबर 1 वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट, म्हणजे तिला त्या ज्योतिषाच्या भूतकाळाबद्दल काही माहितीच नव्हतं. अनअवेअर म्हणजे माहित नसणे. नंबर 2 हॅज बीन वरीड अबाउट हिज सेफ्टी, ती त्याच्या सुरक्षिततेसाठी चिंतित होती का. नंबर 3 हॅज नोन हिम सिन्स ही वॉज यंग, का ती ज्योतिषाला लहानपणा म्हणजे त्याच्या तरुण वयापासून ओळखत होती. नंबर 4 इज कन्सर्न अबाउट हर फ्युचर विथ हिम, का ती आपल्या भविष्याबद्दल त्याच्यासोबतच्या चिंतित होती, नो. द करेक्ट आन्सर इज 1 अनअवेअर ऑफ हिज पास्ट. सो तुम्ही नोटबुक मध्ये कसं लिहाल. जी. रिॲक्शन्स ऑफ द एस्ट्रोलॉजर्स वाईफ टू हिज न्यूज सजेस्ट दॅट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. ओके, दिस इज द करेक्ट आन्सर. लेट चेक क्वेश्चन नंबर A2, जो आपला A2 आपण कंटिन्यू करत आहोत, त्यामध्ये आपण 1, 2, 3 कम्प्लीट केलेला आहे. दिस इज द 4. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली दिलेली वाक्य वाचा. अँड फाइंड आउट, आणि शोधा ट्रू अँड फॉल्स सेंटेन्सेस, चुकीचा आणि बरोबर सेंटेन्स कोणता आहे, आणि करेक्ट द फॉल्स सेंटेन्सेस. जे बरोबर आहेत ते बरोबर लिहा, आणि जे चुकीचे आहेत त्याला तुम्ही दुरुस्त करा. ठीक आहे. ए. The astrologer gave a correct prediction to the client about his past, that he was stabbed, thrown into a well and left for dead. म्हणजेच जो ज्योतिषी आहे, ठीक आहे, त्याने स्टॅब म्हणजे काय, वार करणे किंवा मारण्याचा जो प्रयत्न केला होता. ठीक आहे, म्हणजे आपला जो ऍस्ट्रॉलॉजर आहे त्याने त्या गुरुनायकला सांगितलं, प्रेडिक्शन म्हणजे त्याचं जे काही भविष्य होतं ते सांगितलं, की तुला ज्या माणसाने मारण्याचा प्रयत्न केला होता, भोकसण्याचा प्रयत्न केला होता, आणि तुला मारून तुझ्यावर वार करून तुला विहिरीत ढकलून दिलं होतं मरण्यासाठी. सो हे जे सेंटेन्स आहे करेक्ट आहे, ट्रू, कारण तसं झालं होता तो प्रकार त्याच्यासोबत, गुरुनायक सोबत, त्याच्यामुळे दिस इज द करेक्ट सेंटेन्स. बी. वेन द एस्ट्रोलॉजर केम टू नो दॅट द मॅन whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. Aliveचा अर्थ काय आहे की जिवंत असणे, आणि गिल्ट म्हणजे मनामधलं जे आपण म्हणतो ना, की कोणत्या आपण एखादी चुकीची गोष्ट जर केली तर आपल्याला त्याचा पश्चाताप आपण म्हणतो ना, गिल्ट, की मन आपलं आपल्याला खातं, म्हणजे अपराधी भावना जी आहे. ठीक आहे, अपराधी भावना.
वेन द एस्ट्रॉलॉजर केम टू नो, म्हणजे जेव्हा ज्योतिषाला कळालं की त्याने ज्या माणसाला मारलं म्हणजे मारलं होतं असं त्याला वाटत होतं, म्हणजे तोच गुरुनायक, तो त्याच्यासमोर जिवंत उभा होता आणि त्याच्यामुळे त्याच्या मनावरचं जे दोषीपणाचं अपराधीपणाचं जे ओझं होतं ते रिलीव्ह झालं होतं, कमी झालं होतं. दिस इज द ट्रू. ओके, हे करेक्ट आहे. सो याचा आन्सर तुम्ही काय लिहाल तुमच्या नोटबुकमध्ये? दॅट इज ट्रू. C. The astrologer tried to back out of the deal and talk about the client's past. False. ठीक आहे, याचं फॉल्स का दिलेलं आहे? चुकीचं सेंटेन्स काय आहे चेक करूयात. कारण जो ज्योतिषी आहे ट्राईड टू बॅक आउट ऑफ द डील, म्हणजे गुरुनायक सोबत जी डील झाली होती त्याच्यातून त्याने मागचा पाय घेतला, म्हणजे पाठीमागे सरला का तो? नाही. अँड टॉक अबाउट द क्लायंट्स पास्ट, आणि त्याने त्याच्या फक्त भूतकाळाबद्दलच सांगितलं का? नाही, त्याने त्याचा भविष्यकाळ पण त्याला सांगितला. सो द आन्सर इज द एस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर मनी टू टेल अबाउट द क्लायंट्स पास्ट. ठीक आहे, त्याला त्याच्या भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या भविष्यकाळाबद्दल पण माहिती देण्यासाठी त्या एस्ट्रॉलॉजरने त्याच्याकडून मोर मनी म्हणजे जास्त पैशांची मागणी केली. डी. द एस्ट्रॉलॉजर रेस्क्यूड हिमसेल्फ फ्रॉम गुरु नायक्स रिव्हेंज. एस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषाने स्वतःची सुटका केली होती. रेस्क्यूड म्हणजे सुटका करणे, गुरु नायकच्या रिव्हेंज बदलापासनं. येस, ट्रू. ई. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन. इथे आहे डन. ओके, एन मिसिंग आहे, सो जस्ट नोटेड डाऊन. बाय मिस्टेक राहिला, DONE डन म्हणजे करणे. द मॉरल म्हणजे याच्यात नाव तुम्हाला तात्पर्य. ठीक आहे, तात्पर्य काय आहे या कथेचं, या स्टोरीचं, जो लेसन तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, जे नैतिक मूल्य आहे, तात्पर्य काय आहे की आपणच रिस्पॉन्सिबल असतो, जबाबदार असतो आपण जे काही करतो. वी मस्ट बी रिस्पॉन्सिबल अबाउट व्हॉट वी हॅव डन. आपणच असतो. ठीक आहे, आणि आपण जे काही करतो आपल्या फ्युचर म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपण जे काही बघतो त्याला आपणच रिस्पॉन्सिबल असतो, जबाबदार असतो. अँड शुड नॉट रन अवे फ्रॉम आवर मिस्टेक्स. मिस्टेक्स म्हणजे चुका, आणि आपण आपल्या चुकांपासून पळू शकत नाही. येस, दॅट इज ट्रू. हे करेक्ट सेंटेन्स आहे. ठीक आहे, हे ट्रू. ओके, लेट चेक नेक्स्ट. A2 मधला हा 5वा प्रश्न आहे तुमचा. क्वेश्चन नंबर A2. आय एम टेकिंग द पॉइंटर. द एस्ट्रॉलॉजर हॅज चेंज्ड हिज अपिअरन्स अँड हिज पर्सोना वेन ही अराइव्ड इन द सिटी. गिव्ह स्पेसिफिकेशन. म्हणजे त्याने त्याचा जो पेहराव आहे आणि त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ज्योतिषाने ते पूर्ण चेंज केलं होतं जेव्हा तो त्या सिटी नवीन शहरात आला गाव सोडून. याच्या संदर्भात थोडी माहिती द्या. स्पेसिफिकेशन म्हणजे थोडीशी माहिती. आन्सर. वेन एस्ट्रॉलॉजर वॉज अ सिली यंगस्टर. तो जेव्हा एक मूर्ख तरुण होता. ही क्वारल्ड विथ गुरुनायक, म्हणजे त्याने भांडण केलं होतं गुरुनायक सोबत. अँड ट्राईड टू किल हिम इन व्रॅथ, आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता त्या भांडणाच्या त्या सिच्युएशन मध्ये. ही थॉट दॅट ही हॅड मर्डर्ड गुरुनायक. त्याला वाटत होतं की त्याने गुरुनायकला मारून टाकलंय. सो ही लेफ्ट द विलेज, म्हणून त्याने गाव सोडून दिला. लेफ्ट म्हणजे सोडून देणे. अँड सेटल्ड इन द डिस्टंट सिटी, आणि एक लांब शहरात येऊन तो सेटल झाला, म्हणजेच तिथे तो येऊन राहिला. वेअर, जिथे नो वन वॉज फॅमिलियर विथ हिम, जिथे त्याच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. ही चेंज्ड हिज अटायर, म्हणजे त्याने त्याचा पोशाख म्हणजे त्याचं राहणीमान पूर्ण चेंज केलं. अँड ऑल्सो चेंज द कम्प्लीट अपिअरन्स, पेहराव चेंज केला. अँड पर्सोना, आणि व्यक्तिमत्व सुद्धा चेंज केलं. सो दॅट, या कारणामुळे नो वन कुड रेकग्नाइज हिम. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे, त्याला कोणीही ओळखू शकत नव्हतं. अँड हिज ऑफेन्स, आणि त्याचा जो गुन्हा आहे ऑफ किलिंग गुरुनायक वुड नॉट बी रिव्हील्ड. रिव्हील म्हणजे समोर येणे. त्याने जो गुन्हा केला होता गुरुनायकला मारण्याचा तो जगासमोर येणार नव्हता. सो दिस इज द आन्सर. हे तुम्हाला नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे. ओके, क्वेश्चन नंबर A2 मधला आहे 6 क्वेश्चन. द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द एस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपियर्ड. म्हणजेच त्या ज्योतिषाच्या मनामध्ये जो अंधकार होता, म्हणजे जो डार्कनेसचा लोड होता, म्हणजे त्याला असं वाटत होतं की मी एका माणसाचा खून केलेला आहे, माझ्या हातनं हे भयंकर कृत्य घडलेलं आहे, ते त्याच्या मनातून डिसअपियर्ड म्हणजे निघून गेलं होतं. थ्रू दिस सेंटेन्स, हे जे एक वाक्य आहे, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड एस्ट्रॉलॉजर्स डे. याच्यातनं जो R.K. नारायण यांनी या कथेला नाव दिलेलं आहे अॅन एस्ट्रॉलॉजर्स डे, म्हणजे एका ज्योतिषाचा दिवस. ठीक आहे, सो याचं जे सिग्निफिकन्स आहे, म्हणजे हे कसं तुम्हाला पटवून देतं की हा एस्ट्रॉलॉजर डे, हे सेंटेन्स कसं पटवून देतं ते तुम्हाला सांगायचं आहे. आन्सर आहे की अॅन एस्ट्रॉलॉजर वॉज लिव्हिंग अंडर द बर्डन. बर्डन म्हणजे ओझे. अॅन एस्ट्रॉलॉजर म्हणजे तो जो ज्योतिषी आहे तो जगत होता एका ओझ्याखाली, ऑफ थॉट, विचाराच्या. दॅट ही हॅड मर्डर्ड अ मॅन इन हिज लाईफ, की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एका माणसाचा खून केला, या विचाराच्या ओझ्याखाली तो जगत होता. बट वन डे ही सॉ अ स्ट्रेंजर बिफॉर हिम. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती, पण एक दिवस एक अनोळखी व्यक्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. ही आयडेंटिफाईड हिम दॅट ही इज गुरुनायक, आणि त्याने त्याला आयडेंटिफाईड म्हणजे ओळखले की तोच गुरुनायक आहे. व्हेन ही सॉ गुरुनायक वॉज अलाइव्ह, आणि जेव्हा त्याने बघितलं की गुरुनायक जिवंत आहे, अलाइव्ह म्हणजे जिवंत असणे, ही बिकेम टेन्शन फ्री. त्याच्या मनातलं ओझं निघून गेलं. द डे ऑन विच ही वॉज रिलिव्ड फ्रॉम दॅट लोड, ज्या दिवशी तो या ओझ्याच्या विचाराच्या ओझ्याच्या
दबावाखालून मुक्त झाला वॉज अ स्पेशल डे फॉर हिम. तो त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता. सो दॅट डे इज कॉल्ड अन ॲस्ट्रोलॉजर्स डे. सो याच्यामुळेच या कथेचं नाव काय दिलेलं आहे, अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, म्हणजेच एका ज्योतिषाचा दिवस. ओके, नोटबुक मध्ये लिहा. क्वेश्चन नंबर A2 मधला आहे 7th नंबरचा पॉइंट. द ॲस्ट्रोलॉजर फील्स रिलीव्ड दॅट गुरु इज नॉट डेड ॲज इट रिलीव्स अ ग्रेट बर्डन फ्रॉम हिम. म्हणजेच जो ज्योतिषी आहे त्याला जेव्हा हे समजलं की गुरु हा मेलेला नाहीये, नॉट डेड म्हणजे मृत नाहीये, आणि याच्यामुळे त्याच्या मनावरचं ओझं निघून गेलं. क्रिटिकली जस्टिफाय द स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट. इथे तुम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही हे जे स्टेटमेंट आहे, हे जे वाक्य आहे, याला एक्सप्लेन करा. ठीक आहे. क्रिटिकली जस्टिफाय म्हणजेच काय की तुम्ही सहमत आहात का याच्याशी, ते सांगायचं आपल्याला. आन्सर, अन ॲस्ट्रोलॉजर वॉज लिव्हिंग अंडर द लोड ऑफ थॉट. म्हणजे जो ज्योतिषी आहे तो एका विचाराच्या ओझ्याखाली जगत होता. दॅट की ही हॅड मर्डर्ड गुरु नाईक, त्याने गुरु नाईकला मारलंय. सो ही फेल्ट हिमसेल्फ गिल्टी. गिल्टी म्हणजे अपराधी भावना, म्हणून त्याला फेल्ट म्हणजे वाटणे, अपराधी भावना त्याच्या मनात होती. बट वन डे, परंतु एका दिवशी, व्हेन ही सॉ गुरु नाईक बिफॉर हिम अलाइव्ह. बिफॉर म्हणजे समोर, अलाइव्ह म्हणजे जिवंत. परंतु ज्या दिवशी त्यांनी गुरु नाईकला समोर जिवंत पाहिलं, ही फेल्ट रिलीव्ड फ्रॉम द बर्डन. बर्डन म्हणजे ओझे. त्याला एकदम असं ते एका ओझ्यातनं मोकळं झाल्यासारखं वाटलं. ऑफ दॅट थॉट मीन्स म्हणजे त्याच्या मनात जो विचार होता की त्याच्या हातून गुरु नाईक मेलाय, त्या विचाराच्या ओझ्याखालून तो रिलीव्ह झाला, मुक्त झाला. मीन्स याचाच अर्थ ही वॉज नॉट डेड, की तो मेलेला नव्हता. ओके, सो आपण हे जस्टिफाय केलेलं आहे स्टेटमेंट. नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर A2 मधला आहे क्वेश्चन नंबर 8. द एस्ट्रॉलॉजर विन्स. विन्स म्हणजे जिंकणे किंवा गेट्स म्हणजे मिळवणे. द सिंपती. सिंपती म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की लोकांकडून सहानुभूती. ठीक आहे. द एस्ट्रॉलॉजर ज्योतिषाने विन्स गेट्स द सिंपती ऑफ क्रिटिसिझम ऑफ द रीडर इन द एंड. एक्सप्रेस युअर ओपिनियन. ओपिनियन म्हणजे तुमचं स्वतःचं मत. विथ द सपोर्ट ऑफ द मेन स्टोरी. धड्याची मेन स्टोरीला धरून तुम्ही तुमच्या स्वतःचं मत एक्सप्लेन करा की ज्या ज्योतिषाने या धड्याच्या शेवटी लोकांचं म्हणजे जे वाचक आहेत त्यांची जी सिंपती आहे, ठीक आहे, सहानुभूती, ती मिळवली होती की जिंकली होती. ठीक आहे. सो विल चेक द आन्सर. हे लिहून घ्या. द ॲस्ट्रोलॉजर गेट्स द सिंपती म्हणजे त्यांनी मिळवली होती सिंपती, जिंकली नव्हती. अँड ॲस्ट्रोलॉजर गेट्स द सिंपती ऑफ द रीडर बिकॉज, कारण. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सांगते मी तुम्हाला, जेव्हा बोर्डाच्या पेपरला पण कधी लिहाल 12वीच्या उत्तर, तेव्हा बिकॉज हे जे वाक्य आहे ना, एक शब्द, याच्यामुळे तुम्ही पुढचा आन्सर लिहिताना तुम्हाला कितपत ते समजलंय हे त्या पेपर चेकरच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे लिहिताना जेव्हा मी जे सांगत आहे ते जरा लक्ष देऊन ऐका आणि अभ्यास करा. द ॲस्ट्रोलॉजर गेट्स द सिंपती. द ॲस्ट्रोलॉजर गेट्स द सिंपती, ओके, ऑफ द रीडर्स बिकॉज, कारण की ही वॉज गिल्टी ऑफ हिज डीड. डीड म्हणजे त्याचं जे कृत्य होतं, त्याने काम केलं होतं वाईट काम, त्याला त्याचं अपराधी भावना होती. अँड वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम इट, आणि त्याला त्याच्यापासून मुक्त व्हायचं होतं. हिज स्मार्टनेस, त्याचा चालाकपणा, अँड द ट्रिक्स ऑफ हिज ट्रेड, आणि त्याचा जो बिझनेस होता त्याच्यात जे काही तो डावपेच खेळायचा, हॅड सेव्ड हिम फ्रॉम हिज पास्ट क्राईम. भूतकाळात केलेल्या त्याच्या गुन्ह्यापासून त्याला या गोष्टींनी, म्हणजे त्याचा हुशारीपणा असेल आणि त्याचा जो काही व्यवसाय त्याने चालू केला होता, या गोष्टींनी त्याला वाचवलं. ही हॅड एक्सेप्टेड हिज मिस्टेक, त्याने स्वतःच्या चुका मान्य केल्या. एक्सेप्ट करणे म्हणजे कबूल करणे, मान्य करणे. अँड ऑलरेडी स्टार्टेड लिव्हिंग अ न्यू लाईफ, आणि त्याने नवीन लाईफ जगायला सुरुवात पण केली होती. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक खूप महत्वाचं आहे. Acceptance of mistake is a great quality which is difficult to find. म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करणं ही फार महत्वाची एक गुणधर्म आहे, गोष्ट आहे, आणि ही कमी लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा गुण. हीच परसेप्शन, त्याची जी समज होती. प्रेझन्स ऑफ माइंड, जो त्याची जी चालक बुद्धी होती. त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास. अँड श्रेवडनेस म्हणजेच हुशारी. हेल्प हिम टू ओव्हरकम द प्रॉब्लेम, त्याला या गोष्टींमुळे, तो ज्या संकटात होता त्या संकटातून वर यायला त्याला या गोष्टींनी मदत केली. ही हॅड लर्न द लेसन, त्याला अद्दल घडली होती, एक धडा त्याने शिकला होता. हेन्स, परंतु द ॲस्ट्रोलॉजर गॉट सिंपत्ती फ्रॉम द रीडर्स, आणि त्यामुळेच, हेन्स म्हणजे त्यामुळेच, त्याने जे रीडर्स आहेत आपले त्यांची सिंपत्ती, सहानुभूती मिळवली होती. कारण त्याला त्याने केलेल्या कृत्यांची जाणीव होती आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये अपराधी भावना होती. परंतु जेव्हा त्याने गुरु नायकला पाहिलं तेव्हा तो रिलीव्ह झाला होता. ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. व्यवस्थित लिहा नोटबुक मध्ये. ओके, आता लेट्स चेक क्वेश्चन नंबर A to 9. 9 नंबरचा प्रश्न A2 ला. इफ वी हॅव टू एरॅडिकेट म्हणजेच निर्मूलन, द सुपरस्टिशन्स म्हणजेच अंधश्रद्धा, अँड अदर इल प्रॅक्टिसेस, आणि अंधश्रद्धा आणि इतर जे काही कर्मकांड वगैरे केली जातात अंधश्रद्धेच्या नावाखाली,
फ्रॉम आवर सोसायटी. जर आपल्याला आपल्या सोसायटीमधून आपण जिथे राहतो तिथून अंधश्रद्धा निर्मूलन करायचं असेल, कर्मकांड जर आपलं निर्मूलन ते लोकांच्या मनातनं जर कमी करायच्या असतील या गोष्टी, तर व्हॉट स्टेप्स वुड यू लाईक टू सजेस्ट? तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला विद्यार्थ्यांनो की तुम्ही कोणती पावलं उचलाल. ठीक आहे. सो आन्सर लिहिताना कधी पण जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो ना, सो यू हॅव टू राईट द आन्सर इन दिस वे, आय वुड लाईक टू सजेस्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न तुम्हाला विचारलाय, तुमचं ओन मत विचारले इथे. आय वुड लाईक टू सजेस्ट द फॉलोइंग स्टेप्स फॉर इरॅडिकेटिंग, निर्मूलनासाठी, द सुपरस्टिशन्स अँड अदर इल प्रॅक्टिसेस फ्रॉम आवर सोसायटी. म्हणजे आपल्या समाजातून ह्या ज्या काही अंधश्रद्धा आणि कर्मकांड आहे यांचं जे इरॅडिकेटिंग आहे, निर्मूलन करण्यासाठी मी पुढील स्टेप जे आहेत ते सांगू शकतो. सजेस्ट म्हणजे सुचवणे. तर फर्स्ट वन आहे आय विल टेल, मी सांगेल. आय विल टेल देम, मी त्यांना सांगेल, अबाउट द इल इफेक्ट्स ऑफ सुपरस्टिशन्स ऑन आवर हेल्थ, की आपल्या आरोग्यावर या अंधश्रद्धाच्या पोटी जाऊन तुम्ही जे काही कर्म करता, म्हणजे कार्य करता, त्याचा वाईट परिणाम होतो. देन नंबर 2, आय विल ट्राय टू डेव्हलप, म्हणजे मी प्रयत्न करेल. आय विल ट्राय टू डेव्हलप द सायंटिफिक व्ह्यूज इन द पीपल, लोकांच्या मनात मी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न करेल. आणि नंबर 3, आय विल ऑल्सो टेल देम, मी त्यांना अजून सांगेल, हाऊ कॉमन पर्सन्स आर डिझिव्ड अंडर द नेम्स ऑफ ब्लाइंड बिलीफ्स, म्हणजे अंध विश्वास, बाय सम सो कॉल्ड साधूस, म्हणजे जे काही साधू म्हणतात स्वतःला, त्यांच्याकडनं गरीब लोकांची जी काही डिसिव्ड म्हणजेच काय की पिळवणूक केली जाते किंवा त्यांना एक प्रकारचं आपण म्हणतो ना मूर्ख बनवलं जातं. ढोंग ढोंग फसवणे, डिसिव्ड म्हणजेच काय, फसवलं जातं. सो मी त्यांना त्याच्यापासून जागृत करण्याचा प्रयत्न करेल. देन आहे नंबर 4, आय विल ऑल्सो टेल द पीपल, मी लोकांना सांगेल, नॉट टू बिलीव्ह इन अननोन पर्सन्स, की अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका, जे म्हणजे हू कम टू युअर डुअर स्टेप, जे तुमच्या दारात येतील, अँड आस्क यू टू मेक डबल द मनी ऑर ऑर्नामेंट्स, आणि जे तुम्हाला सांगतील की आम्ही तुमचा पैसा दुप्पट करून देऊ किंवा तुमचे दागिने आम्ही डबल करून देऊ, अशा प्रकारच्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. म्हणजे या स्टेप्स तुम्ही सुचवलेले आहेत. ठीक आहे, व्यवस्थित लिहा नोटबुकमध्ये. लेट चेक क्वेश्चन नंबर A2, त्याच्यामधला 10वा प्रश्न. इन द स्टोरी, म्हणजे हा जो एक स्टोरी आहे, हा जो लेसन आहे, अन ॲस्ट्रोलॉजर डे, ॲस्ट्रोलॉजर हॅज अ ग्रेट लिसनिंग पॉवर, त्याच्याकडे ऐकण्याची खूप सुंदर शक्ती होती, स्ट्रॉंग शक्ती होती. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल, आणि ऐकण्यामुळे लोकांमध्ये, म्हणजे आपण जर दुसऱ्याचं मत ऐकून घेतलं तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रपरिवार असेल, तुम्ही जे काही सहकारी असतील, त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं रिलेशन तयार होतं, नातं तयार होतं. एक्सप्रेस युअर ओपिनियन, तुमचं मत इथे तुम्हाला सांगायचं आहे. सो तुम्ही तुमचं मत सांगताना काय म्हणाल? आन्सर येस. ठीक आहे, येस. लिसनिंग हेल्प्स इन डेव्हलपिंग गुड रिलेशन्स विथ पीपल, की ऐकण्यामुळे लोकांमध्ये चांगले नाते निर्माण होतात. त्याच्यामध्ये ए, इफ वी लिसन केअरफुली व्हॉट द पर्सन बिफोर अस टेलिंग, म्हणजे आपल्या समोर, बिफोर म्हणजे आपल्या समोरचा जो पर्सन व्यक्ती आहे, टेलिंग काय सांगत आहे ते आपल्याला ते जर आपण व्यवस्थित ऐकलं, ही विल शी विल रिस्पेक्ट अस, ते आपला आदर करतील. बी, इफ वी लिसन समवन्स ॲगोनी, म्हणजे ॲगोनी म्हणजे दुःख किंवा मनातल्या ज्या भावना आहेत ते जर आपण व्यवस्थित ऐकून घेतलं, वी कॅन कन्सोल हिम ऑर हर, आणि जर तुम्ही त्यांना कन्सोल केलं, जर तुम्ही त्यांना 4 चांगले शब्द बोलून जर त्यांचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न केला, इट हेल्प्स अस टू बिल्ड गुड रिलेशनशिप, यामुळे सुद्धा तुमचे नातेसंबंध स्ट्रॉंग होतात. सी, लिसनिंग ऑल्सो हेल्प अस टू सॉर्ट आउट द मिसअंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज, सॉर्ट आउट करणे म्हणजेच गैरसमज दूर करणे. चांगल्या लिसनिंग म्हणजे ऐकण्यामुळे, समोरच्या व्यक्तीचं ऐकल्यामुळे तुमच्यातले गैरसमज सुद्धा दूर होतात. डी, लिसनिंग इज स्किल विच हेल्प्स वन टू कम्युनिकेट सक्सेसफुली, आणि ऐकण्याच्या हे तुमचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, त्याच्यामुळं तुम्ही इतरांशी चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकता, म्हणजेच संवाद साधू शकता. ई, इफ वी डोंट लिसन अदर्स अँड स्पीक टू द पीपल ऑल द टाइम, जर आपण दुसऱ्यांचं ऐकलंच नाही आणि स्वतःच बडबड करत राहिलो, दे गेट बोर्ड, तर ते वैतागून जातील, अँड ट्राय टू अवॉइड अस, आणि तुम्हाला अवॉइड करण्याचा प्रयत्न करतील, विच इफेक्ट्स द रिलेशन, ज्याच्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकतात. दिस इज द क्वेश्चन नंबर A to 10 आपण पाहिलेला आहे. लेट चेक A3-1. इन द स्टोरी द फॉलोइंग कॅरेक्टर्स रिव्हील देअर क्वालिटीज थ्रू वर्ड्स अँड ऍक्शन्स. Pick out the words that describe them from the box and write in the appropriate columns. आता 3 कॅरेक्टर कोणचे दिलेत? ॲस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिष, गुरुनायक म्हणजेच तो गुरुनायक, आणि ॲस्ट्रोलॉजरची बायको, ॲस्ट्रोलॉजर्स वाईफ्स, यांचे हे काही गुण दिलेले आहेत. मी मुद्दामून मराठीत दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल अर्थ याचे. ठीक आहे, आय हॅव गिव्हन इन द मराठी, सो तुम्ही पण लिहून घ्या. श्रीव्ड म्हणजे हुशार, क्लेवर म्हणजे बुद्धिमान, सस्पिशियस संशयास्पद, गलिबल भोळा, ॲरोगंट गर्विष्ठ, डिमांडिंग मागणी,
अँटागॉनिस्टिक विरोधी, क्वारलसम भांडखोर, ओव्हर कॉन्फिडंट अति आत्मविश्वास, मॅनिपुलेटिव्ह कुशल, स्कॅप्टिकल संशयी, मिस्टिकल गूढ, स्मार्ट म्हणजे चलाक, केअरिंग काळजी घेणे, प्रोटेक्टिव्ह संरक्षणात्मक, शार्प म्हणजे तीक्ष्ण, रॅशनल म्हणजे तर्कसंगत, मीन म्हणजे स्वार्थी, इंट्युएटिव्ह म्हणजे सहजज्ञ, अग्रेसिव्ह आक्रमक, वरिड म्हणजे चिंतित, कनिंग म्हणजे चालाक, ह्युमॅनिस्टिक म्हणजे मानववादी आणि इम्पेटियस म्हणजे अविवेकी. हे काही गुण दिलेले आहेत. सो आपण याला डिवाइड करायचं आहे. ऍस्ट्रॉलॉजरला पाहून तुम्हाला कोणते गुण वाटतात, गुरुनायकला वाचून तुम्हाला कोणते गुण वाटतात आणि ऍस्ट्रॉलॉजीच्या वाईफ बद्दल. फर्स्ट दिलेला आहे ऍस्ट्रॉलॉजर बद्दल, श्रीव्ड, क्लेवर, suspicious, mean, manipulative, worried, cunning, intuitive, skeptical, mystical, smart, sharp आणि impetuous. ठीक आहे, हे याचे गुण तुम्हाला वाटतात. गुरुनायक बद्दल काय वाटतं आपल्याला? shrewd, arrogant, ओव्हर कॉन्फिडंट आहे, कनिंग आहे, अग्रेसिव्ह आहे, अँटेगोनिस्टिक आहे, क्वारलसेम आणि गलिबल आहे. आता ऍस्ट्रॉलॉजरची वाईफ डिमांडिंग आहे, केअरिंग आहे, प्रोटेक्टिव्ह, रॅशनल आणि ह्युमॅनिस्टिक. सो हे आपण गुणधर्म असे डिवाइड केलेले आहेत. हे तुमचा आन्सर आहे, व्यवस्थित लिहा. लेट चेक व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 832. मॅच द सफिक्सेस विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स. वन इज डन फॉर यू. म्हणजे जे शब्द दिलेले आहेत, सफिक्स म्हणजे शेवटी जोडला जातो, शब्दाच्या शेवटी जोडले जाणाऱ्या शब्दाच्या शेवटी जोडल्या जाणाऱ्या शब्दाला सफिक्स म्हणतात आणि अगोदर जोडल्या जाणाऱ्याला काय म्हणतात? प्रेफिक्स म्हणतात. प्रेफिक्स म्हणजे अगोदर जोडले जाणारे शब्द आणि सफिक्स म्हणजे शेवटी. आता इथे शेवटी जोडायचं, आपल्याला सफिक्स बनवायचं. ठीक आहे, ऑप्शनचं काय येणार? आता हे तुम्हाला दिलेले आहेत इथे खाली सफिक्सेसचे प्रकार, म्हणजे एबल, मेंट, ईआर, एनसी, लेज आणि टीआयओएन. सो तुम्ही करेक्ट सेंटेन्स वर्ड बनवायचा. ऑप्शनला काय जोडलं आपण? डबल ईआर. ऑप्शनर म्हणजेच काय की त्याला आपण म्हणू शकतो की लिलाव करणारा. एन्चॅन्टमेंट, ओके, एन्चॅन्टमेंट. आपण इथे काय जोडलेलं आहे? एन्चॅन्टच्या पुढे एमिएंटिमेंट. आणि नोच्या पुढे काय आलं? लेज. नॉलेज म्हणजेच आपण म्हणू शकतो की एखाद्या गोष्टीचं नॉलेज असणे. ठीक आहे. प्रिपेअरच्या पुढे आलं प्रिपरेशन म्हणजेच तयारी. प्रोसीडच्या पुढे आलं प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया. अपियरच्या पुढे आलं अपीरन्स म्हणजेच पेहराव. रिमार्कच्या पुढे आलं रिमार्केबल म्हणजेच, ठीक आहे, रिमार्केबल मीन्स रिमार्केबल. ओके. ऑप्शनर, एन्चॅन्टमेंट, नॉलेज, प्रिपरेशन, प्रोसिजर, अपीरन्स अँड रिमार्केबल. दीज आर ऑल द नाउन्स जे क्रिएट झालेले आहेत. लेट चेक व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन. A3 मधला तिसरा हा प्रश्न आहे. I am just taking the pointer. ठीक है. Question number 833. An astrologer's day has ironic elements where the astrologers pretend to have supernatural knowledge that coincidentally turns out to be truth. म्हणजे आता याच्यामध्ये आयरॉनिक एलिमेंट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमच्या या धड्यामध्ये जो आपण ऍस्ट्रॉलॉजर जे धडा दिला आहे, जो धडा आपण वाचला आहे, तो याच्यामध्ये जे आयरॉनिक एलिमेंट्स आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणतो की द ऑडियन्स नोज द कॅरेक्टर इज मेकिंग अ मिस्टेक इवन एज द कॅरेक्टर इज मेकिंग इट. सो हा अशा प्रकारचा आपण याला म्हणू शकतो की हा एलिमेंट आहे. तर आपण आता पाहून घेऊया की आयरनी मीन्स अ सिच्युएशन और स्टेटमेंट कॅरेक्टराइज बाय अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड अँड व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स. व्हॉट इज एक्सपेक्टेड म्हणजे काय होणं, म्हणजे आपल्याला काय होणार हे वाटतंय, अँड काय ऍक्च्युली जे घडतंय. ठीक आहे, याच्यातला जे तफावत, जो फरक आहे, डिफरन्स आहे. आणि त्याच्यानंतर और बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड म्हणजे जे समजलंय, अँड व्हॉट इज मेंट आणि जे म्हणजे जे समजतंय आणि जे रिअल मध्ये आहे. मेंट म्हणजे त्याचा मिनिंग नेमका काय आहे, याच्यामध्ये जर डिफरन्स जाणवत असेल, सो दॅट वी कॉल्ड आयरनी. ओके, स्टेटमेंट्स मध्ये. सो याला आपण काय म्हणू शकतो? दिस इज द फिगरेटिव्ह नॉलेज. ओके, फिगरेटिव्ह लँग्वेज ही आपली आहे. अँड जस्ट चेक. ओके, याला आपण फिगर्स ऑफ स्पीच मध्ये सुद्धा घेऊ शकतो, ज्याप्रमाणे मेटाफर आहे. ओके, त्यानंतर इतर जे काही आहेत एलिट्रेशन, दॅट इज लाईक दिस इज द आयरॉनिक एलिमेंट. ओके, सो चेक करूया. फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ आयरनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. वन हॅज बीन डन. तुमच्यासाठी एक इथे लिहिलेलं आहे. आन्सर्स मध्ये एक दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, दॅट इज ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन. ओके, अँड ही, where it is,
He knew no more what was going to happen to others than he knew what was going to happen to himself the next minute. म्हणजे ज्योतिषाला दुसऱ्यांबद्दल तो सांगतोय पण त्याला स्वतःच्याच बद्दल माहिती नाही की नेमकं पुढे जाऊन काय होणार आहे. ठीक आहे, तफावत आढळली. सो इट इज द आयरॅनिक एलिमेंट इन इट. ओके, आयरॅनिक फिगरेटिव्ह एलिमेंट आहे. बी, त्याचप्रमाणे आपण शोधून काढले. बी, ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. त्याला मनुष्यांच्या समस्यांचा म्हणजेच काय होतं की त्याने अध्ययन किंवा अभ्यास केला होता. ओके. सी, विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि 5 मिनिटातच त्याला कळायचं की नेमकं चुकीचं काय आहे. डी, नायक लर्न हिज अटॅकर्स वॉज डेड. नायकला वाटलं की त्याला ज्याने मारले तो मेलाय. परंतु द ॲस्ट्रॉलॉजर लर्न दॅट ही डिड नॉट कमिट मर्डर. आणि तेव्हाच ॲस्ट्रॉलॉजरला अशी जाणीव झाली की त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. ओके, दिज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ आयरनी. लेट्स चेक क्वेश्चन A3 4. In the story, many Indian words are used. Cowrie shells, this is an example of code mixing. Code mixing ही जी लँग्वेज आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये कावरी शेलचा प्रकार दिलेला आहे. शेल्स म्हणजे काय की शिंपले, हे इंग्लिश मध्ये आहे, पण कावरी आपला इकडचा शब्द आहे. म्हणजे इंडियन प्लस दोन लँग्वेजचे जेव्हा मिक्सिंग होतं त्याला आपण म्हणतो कोड मिक्सिंग. फाइंड आउट अदर सर्च वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. इथे मी दिलेले आहेत, लिहून घ्या. 8 आनाज, 3 पाईज, lit chariot, जुटका ड्रायव्हर्स, बॉम्बे आईस्क्रीम, राजाज डेलिकसी, डेली आलमंड. ओके, दोन लँग्वेजेसचं मिक्सअप आहे, कोड मिक्सिंग लँग्वेज. दिज आर द एक्झाम्पल्स. लेट्स चेक क्वेश्चन A3 4. There are some phrases where the word crown is used with different shades of meaning. इथे एक crown हा वर्ड आहे, crown म्हणजे मुकुट. ओके, पण त्याला आपण वाक्प्रचारमध्ये यूज केलेला आहे. यूज द फॉलोइंग phrases to complete the sentence meaningfully. One is done for you. इथे एक दिलेला आहे, आपल्याला ते कंप्लीट करायचंय. Crowning achievement. ओके, to crown the effect. Crown of thorns, crowning glory into crowny fall. याचा अर्थ पाहूयात आता. फर्स्ट दिला आहे तुमच्या नोटबुकमध्ये, सॉरी टेक्स्टबुकमध्ये. टू क्राउन द इफेक्ट, ही वाउंड अ सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड. प्रभाव पाडण्यासाठी त्याने डोक्यावर भगव्या रंगाची पगडी घातली. टू क्राउन द इफेक्ट म्हणजे प्रभाव पाडण्यासाठी. ओके, लेट्स चेक नेक्स्ट. ए, द वर्क्स ऑफ शेक्सपियर are the okay, the works of Shakespeare are the crowning glory of English drama. Okay, crowning glory. ठीक आहे, इथे n मिसिंग आहे, CROWNING. हे तुम्ही करून घ्या, इथे n ऍड करा. ओके, CROWNING. दिस इज माय मिस्टेक, आय अपॉलॉजी. ओके, द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. शेक्सपियरची कामे इंग्रजी नाटकाचा मुख्य अभिमान आहे. क्राउनिंग ग्लोरी म्हणजेच एक प्रकारचा मुख्य अभिमान असणे. बी, अमिताभ हॅज गिव्हन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 डिकेड्स. 5 दशकापासून अमिताभ बच्चन यांनी आपल्याला खूप छान चित्रपट दिले. बट हिज टू क्राउन द इफेक्ट इज हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. परंतु त्यांचा सगळ्याच चित्रपटांवरचा प्रभावी कामगिरी त्यांनी जी पार पाडली ती म्हणजे ब्लॅक या मूवीमध्ये. टू क्राउन द इफेक्ट म्हणजे प्रभावी कामगिरी याचा अर्थ आहे. ठीक आहे, लेट्स चेक नेक्स्ट. इन हर पर्स्युट ऑफ सक्सेस, तिच्या यशाच्या प्रयत्नात, राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. तिने आपल्याला स्वतःच्या कुटुंबापासून दूर केलं होतं. हर फेम हॅज बिकम रिअल क्राउन ऑफ थ्रोन्स. परंतु तिच्या नंतर जी ख्याती झाली ती झाली रिअल क्राउन ऑफ थॉर्न्स. म्हणजेच जे काटेरी मुकुट आहे, काटेरी मुकुटाची जी जे आपण म्हणतो ना खूप कष्ट हाल अपेष्टा करून लाईफमध्ये सक्सेस होणं, दॅट इज मिनिंग इट, की खरी काटेरी मुकुटासारखी तिची ख्याती बनली आहे. डी, दे थ्री अ वंडरफुल पार्टी फॉर मी विथ कॉस्ट्युम्स, गेम्स अँड टू क्राउन इट ऑल माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी वेशभूषा, कॉस्ट्युम म्हणजे वेशभूषा असेल, गेम्स खेळ असतील, आणि टू क्राउन इट ऑल म्हणजे टू क्राउन इट ऑल म्हणजेच विशेषतः एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजेच भरीत भर म्हणून त्यांनी माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम सुद्धा, माझ्या सगळ्या आवडत्या प्रकारच्या आईस्क्रीम पण त्यांनी दिल्या होत्या. सो दिस इज द मिनिंग. सो विद्यार्थी मित्रांनो, द ई इज मेडिकल सायन्स हॅज ग्रेट इन्व्हेन्शन्स बट ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज डेफिनेटली अ क्राउनिंग अचिव्हमेंट फॉर ह्युमन बिंग्स. आता इथे बघा, क्राउनिंग अचिव्हमेंट हे आलेली आहे फ्रेज. सो वैद्यकीय शास्त्रामध्ये उत्तम आविष्कार आहेत, परंतु अवयव प्रत्यारोपण, ऑर्गन म्हणजे अवयव, ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्रत्यारोपण, हे मानवांसाठी निश्चितच एक महत्वपूर्ण कामगिरी आहे. क्राउनिंग अचिव्हमेंट म्हणजेच महत्वपूर्ण कामगिरी. ओके, आय होप की तुम्हाला समजलं आहे. तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कॉलेजमध्ये रेग्युलर कॉलेजेस चालू झाल्यानंतर तुमचे जे क्लास टीचर म्हणजे तुमचे जे सब्जेक्ट टीचर आहेत त्यांच्याकडून तुम्ही चेक करून घ्या. आणि येस ऑफकोर्स, चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये. आय नो की हा थोडा मोठा झालाय पार्ट, पण आता क्वेश्चन्स व्यवस्थित पण एक्सप्लेन करून सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे थोडा लेंदी झालाय, बट नो वरीज, आपण पार्ट 2 लवकरात लवकर कव्हरअप करण्याचा प्रयत्न करूया, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 4, 5, 6 आणि 7 ठीक आहे हे कव्हरअप करायचे आहेत, आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत. ओके, सो लवकरच भेटूया नवीन लेक्चरमध्ये पार्ट 2 सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या.
follow all the rules and guidelines issued by WHO and government. Thank you so much. Take care and bye bye.